शिवछाया मित्रमंडळाच्या माध्यमातून नवी मुंबईत गेल्या 54 वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो। खास बाब म्हणजे नवी मुंबईतला हा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक शंकर महादेवन यांनी तुर्भे येथील शिवछाया मित्रमंडळाच्या नवी मुंबईच्या राजाचे दर्शन घेतले। त्याचबरोबर विजय नाहटा देखील या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहिले। यावेळी शंकर महादेवन यांनी त्यांचं प्रसिद्ध एकदंताय वक्रतुंडाय हे गीत गात गणेश भक्तांची मने जिंकली। तसेच नवी मुंबईच्या राजाची महाआरती करून शंकर महादेवन यांनी गणरायाचे मनोभावे आशीर्वाद घेतले। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणवन्दिताय गुणेच्छाय धीमहि गुणाधीशाय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानाधरात्मने। यहाँ पर आके पहले तो नवी मुंबईचा राजा और सानपाड़ाचा राजा दोनों में दर्शन लेने का मुझे मौका मिला। सभी लोगों को बहुत बहुत बधाई। यहाँ पर नवी मुंबई में जो पॉजिटिविटी है, एक फेस्टिविटी है, सब लोगों का जो प्यार है और सब लोग एक साथ आते हैं जात पात बिना देखे। ये जो उत्सव है ये हमारे लिए बहुत स्पेशल है और मैं आज सभी का बहुत आभारी हूँ, ऑर्गेनाइज़र्स का बहुत आभारी हूँ कि मुझे आज ये मौका मिला यहाँ पर आके आरती करने का। दोनों जगह मैंने आरती किया है, तो बस यही कहूँगा कि गणपति बप्पा मोरया और ऐसे ही हमारे नवी मुंबई को और आगे बढ़ाते जाए, क्योंकि मैं ज़िंदगी में कभी नवी मुंबई छोड़ने नहीं वाला हूँ। आज नवी मुंबईचा राजा तुर्भ्याला आणि सानपाड्याचा राजा सानपाड्याला या दोन ठिकाणी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच्यासाठी भारतातले मोठे गायक, सर्वांचे आवडते पॉप्युलर गायक शंकर महादेवन साहेब यांना विनंती करण्यात आलेली होती आणि हे गणेश मंडळ दोन्ही आणि विजय नाहटा फाउंडेशनच्या वतीनं या महाआरतीला ते दोन्ही ठिकाणी आले। सुमारे 1.5 तासाचा वेळ त्यांनी दिला। त्यांनी स्वतः गाणी म्हटली गणेशाची, त्यांनी आरती केली आणि लोकांना खूप खूप आनंद दिला। त्यांचा आवाज म्हणजे जादू आहे, ते जादूगार आहे संगीतातले आणि त्यांच्या येण्यानं आम्ही सगळे लोक खूप आनंदी झालो। सगळ्या या दोन्ही मंडळाचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्यांनी सगळ्यांना नवी मुंबईकरांना खूप खूप शुभेच्छा दिल्यात। मी शंकर महादेवन साहेबांनी इतका वेळ दिला त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांना देखील खूप खूप शाबासकी देतो। जय गणेश। नवी मुंबईचा राजा आजच गणेश उत्सवाला भेट देण्याकरता प्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन साहेब आत्ताच त्यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली। खरोखर त्यांनी यावेळी देखावा बघितला, कारण ते पहिल्यांदाच या ठिकाणी आले आणि त्यांनी जो देखावा पाहिला त्या देखाव्यानुसार ते खूप भारावून गेले आणि त्यांनी खूप आम्हाला शाबासकी दिली। ते खूप अप्रतिम हा देखावा झालेला आहे आणि त्यांनी सर्व भक्तांना आवाहन पण केलं की प्रत्येक भक्तांनी इथे येऊन नवी मुंबईचा राजा दर्शन घ्यावं आणि जो शिवराज्याभिषेक आम्ही त्याच्यावर आधारित जो देखावा इथे तयार केलेला आहे तो बघण्याचा त्यांनी आनंद घ्यावा असं त्यांनी आवाहन केलं आहे। शिवसेनेचे उपनेते आदरणीय माजी आयुक्त विजय नाहटा साहेबसुद्धा त्यांच्यासोबत आले होते। त्यांनीही नवी मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलं आणि त्यांनीही आम्हा सर्वांचं कौतुक केलं का हा उत्सव तुम्ही छान पद्धतीने दरवर्षी उत्सव चांगल्या रीतीने पार पाडता, खरोखर तुम्हाला हॅट्स ऑफ आहे म्हणून त्यांनी पण आम्हाला आमच्या पाठीवरती थाप ठोकवली।
लालबागचा राजाच्या ठिकाणी जशी गर्दी असते तशी नवी मुंबईत या ठिकाणी लाखोच्या याच्याने गर्दी असते. जवळजवळ 10 दिवसामध्ये 10 ते 12 लाख भाविक या दर्शनाचा लाभ घेत असतात. आणि या ठिकाणी सर्व धर्मीय समाज आहे आणि त्याच्यामध्ये मुस्लिम महिलाही आहेत, मुस्लिम पुरुषही आहेत, तेही येथे येऊन नवी मुंबईच्या राजाचं दर्शन घेतात. हे विशेष आहे या उत्सवाचं. त्याच्यामुळे 10 दिवसामध्ये येथे असंख्य गर्दी होते. तसंच या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. दर्शन घेतल्यानंतर भाविकांना एक करमणुकीचं साधन म्हणून आम्ही आनंद मेळ्याचं आयोजन केलं आहे. दर्शन घेतल्यावरती आपली करमणूक पण होते आणि इथं सर्व जत्रेसारखं स्वरूप निर्माण झालेलं आहे. त्याचाही लाभ भाविक लोक घेत असतात.